नमस्कार मित्र. कल्पना करा, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एटीएमच्या बाहेरही लोक उभे आहेत. घराघरात एकच चर्चा सुरू आहे. गॅस घरात आहे ना? सामान भरून ठेवा. पुन्हा लॉकडाऊन लागणार म्हणे. रोख पैसे काढून ठेवा. काही जण किराणाच्या दुकानात धाव घेत आहेत. काही जण पेट्रोल टँक फुल करून घेत आहेत. तर काही जण मोबाईलवर येणारे मेसेज वाचून घाबरले. आणि हा प्रश्न सगळ्यांच्या मनात उभा राहिलाय. खरंच भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे का? ही भीती अचानक निर्माण झाली नाही. यामागे कारण आहे आणि ते कारण म्हणजे युद्ध आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेले वक्तव्य. मोदी म्हणाले की या युद्धामुळे जे जागतिक परिणाम होत आहेत ते बराच काळ दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला तयार राहावं लागेल, एकजूट राहावं लागेल. कोरोनाच्या काळात आपण जसं संकटाला सामोरं गेलो, तसंच पुन्हा सज्ज राहण्याची गरज आहे. बस. हे वक्तव्य बाहेर आलं आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. लोकांनी त्याचा अर्थ काढायला सुरुवात केली. म्हणजे लॉकडाऊन येणार? म्हणजे पुन्हा सगळं बंद होणार? म्हणजे पेट्रोल, गॅस, अन्नधान्य याचा तुटवडा होणार? पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मोदींनी खरंच लॉकडाऊनबद्दल इशारा दिला होता? की लोकांनी भीतीमुळे त्या वक्तव्याचा वेगळाच अर्थ लावला? मित्रांनो, एखादं युद्ध दोन देशांमध्ये सुरू असलं तरी त्याचे परिणाम फक्त त्या दोन देशांपुरते मर्यादित राहत नाही. आजचं जग एकमेकाशी इतकं जोडलेलं आहे की एका भागात बॉम्ब पडला तर त्याची कंपनी दुसऱ्या देशाच्या बाजारात, पेट्रोल पंपावर, शेअर मार्केटवर आणि अगदी आपल्या घरच्या स्वयंपाकघरातही जाणवू शकते. युद्ध सुरू झालं की सर्वात आधी परिणाम होतो तो पुरवठा साखळीवर. म्हणजे काय? ज्या मार्गाने तेल येतं, ज्या जहाजांमधून गॅस येतो, ज्या व्यापार मार्गातून माल जगभर फिरतो, त्या मार्गावर तणाव वाढते. जहाजं थांबतात, इन्शुरन्स महागतात, वाहतूक खर्च वाढतो आणि मग प्रत्येक वस्तूचा खर्च वाढायला लागतो. आता विचार करा, भारतासारख्या मोठ्या देशाला पेट्रोल, डिझेल, LPG, खंत, काही औद्योगिक वस्तू आणि अनेक कच्च्या मालासाठी जागतिक बाजारावर अवलंबून राहावं लागतं. अशा वेळी युद्धाचा परिणाम थेट आपल्या खिशावर होऊ शकतो. म्हणूनच लोकांच्या डोक्यात पहिला विचार येतो, पेट्रोल महाग होणार, गॅस मिळणार का, किराणाचे दर वाढणार. आणि जेव्हा अशा अफवा पसरतात तेव्हा खरी समस्या वस्तूंचा तुटवडा नसतो, तर पॅनिक बाईंग असते. म्हणजे लोक गरजेपेक्षा जास्त खरेदी करायला लागतात. ज्याला 5 किलो तांदूळ पुरेसे आहेत तो 25 किलो घेऊन येतो. ज्याच्याकडे पुरेसा गॅस आहे तो दुसरा सिलेंडर शोधायला लागतो. ज्याला ₹1000 पुरतील तो ATM मधून ₹10,000 काढतो. आणि मग होतं काय? ज्या वस्तू पुरेशा असतात त्याचाही तात्पुरता तुटवडा निर्माण होते. म्हणजे संकट आधी येत नाही, भीती आधी येते आणि अनेकदा भीतीची संकटाला जन्म घेते. कोरोनाच्या काळात आपण हे सगळं पाहिलं. लॉकडाऊनचा शब्द आला की लोकांनी पीठ, तांदूळ, तेल, डाळी, औषधं, सॅनिटायझर, मास्क सगळं साठवायला सुरुवात केली. काही ठिकाणी दुकानं रिकामी दिसली. काही ठिकाणी पेट्रोल पंपावर रांगा लागल्या. काही ठिकाणी बँक आणि ATM बाहेर गर्दी झाली. आता पुन्हा त्याच आठवणी जाग्या झाल्या आहेत. पण इथे समजून घ्यायचं आहे की युद्धामुळे लॉकडाऊन लागतोच असं नाही. लॉकडाऊन हा शब्द प्रामुख्याने महामारी, संसर्गजन्य रोग, कायदा सुव्यवस्था किंवा स्थानिक गंभीर परिस्थितीमध्ये वापरला जातो. युद्धामुळे मात्र जे धोके निर्माण होतात ते वेगळ्या प्रकारचे असतात. उदाहरणार्थ, पहिला धोका इंधनाचे दर वाढणे. जर युद्ध थांबलं आणि तेल उत्पादक परदेशात तणाव वाढला तर कच्च्या तेलाचे दर वाढू शकतात. त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेलवर होऊ शकतो. दुसरा धोका गॅस आणि ऊर्जा संकट. LPG, औद्योगिक गॅस, वीज निर्मितीचा खर्च, वाहतुकीचा खर्च हे सगळं महाग होऊ शकतं. तिसरा धोका महागाई. जेव्हा इंधन महागतं तेव्हा फक्त गाड्या चालवणं महागत नाही, तर भाजी, दूध, धान्य, औषध, बांधकाम, ट्रान्सपोर्ट सगळ्यावर परिणाम होतो. चौथा धोका शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेला अस्थिरता. युद्धामुळे गुंतवणूकदार घाबरतात.
बाजार पडतो, रुपयावर दबाव येतो, आयात महाग होते. 5वा धोका मानसिक अस्वस्थता आणि अफवा ही सर्वात मोठी समस्या आहे. कारण वस्तूची किंमत नंतर वाढतात, पण अफवा लगेच पसरतात. एका व्हॉट्सअप मेसेजमुळे, एका यूट्यूब थंबनेलमुळे, एका ओळीच्या पोस्टमुळे अर्धा देश घाबरतो. आणि म्हणूनच जेव्हा पंतप्रधान तयार राहा असं म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ नेहमी घरात बंद व्हा असा नसतो. कधी-कधी याचा अर्थ असतो, देश म्हणून सज्ज राहा, आर्थिक धक्क्यासाठी तयार राहा, पुरवठा अडथळे आले तर त्याचा सामना करण्यासाठी तयार राहा. अफवांना बळी पडू नका. एकजूट ठेवा. कारण युद्धाचं खरं नुकसान फक्त सीमारेषेवर होतं नाही. ते बाजारात होतं, ते लोकांच्या मनात होतं, ते घरच्या बजेटमध्ये होतं आणि भारतासारख्या मोठ्या देशासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, घाबरायचं नाही, पण निष्काळजीही राहायचं नाही. म्हणजे ना आंधळा पॅनिक, ना पूर्ण बेफिकिरी, समजूतदारपणे परिस्थिती पाहून गरजेचं आहे. आज सोशल मीडियावर अनेक जण सांगत आहेत, उद्या बंद पडेल, आजच पैसे काढा, आजच 2 सिलेंडर घ्या, आजच महिनाभरचं रेशन भरा. पण हा प्रश्न असा आहे, हे सांगणारे लोक माहिती देत आहेत की तुमच्या भीतीवर खेळत आहेत? कारण सत्य हे आहे की एखादं मोठं राष्ट्रीय पाऊल उचलायचं असेल, तर सरकारकडून अधिकृत सूचना दिल्या जातात. फक्त सोशल मीडिया पोस्ट, फॉरवर्ड मेसेज किंवा सेन्सेशनल सेन्सेशनल बोलण्यावर देश चालत नाही. हो, युद्धाचा परिणाम गंभीर असू शकतो. हो, पेट्रोल, गॅस, महागाई, बाजार पुरवठा यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हो, भारताला तयारी ठेवावीच लागेल. पण याचा थेट अर्थ असा नाही की उद्या सकाळपासून देशभर लॉकडाऊन लागणार. युद्धामुळे निर्माण होणारी संकटे अनेक तऱ्हांवर असतात. कधी ती थेट दिसतात, कधी हळूहळू जाणवतात. सुरुवातीला दर वाढतात, मग वाहतूक खर्च वाढतो, मग बाजार अस्थिर होतात. मग सामान्य माणसांच्या खिशावर ताण येतो. आणि याच वेळी जर लोकांनी भीतीपोटी साठेबाजी सुरू केली तर परिस्थिती आणखीन बिघडते. म्हणून या संपूर्ण प्रकरणात सगळ्यात जास्त गरज आहे ती सावधानपणाची आणि शहाणपणाची. घरात आवश्यक तेवढं सामान असतं चांगले आणि पॅनिकमध्ये धावपळ करणं धोकादायक आहे. रोख पैसे थोडे असणे ठीक आहे, पण एटीएम रिकामे करणे इतकी भीती बाळगणं योग्य नाही. देशाची परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. पण प्रत्येक व्हायरल मेसेजला सत्य मानून चूक आहे. आणि कदाचित मोदीचं वक्तव्याचा खरा अर्थही असा असू शकतो, आव्हान मोठं आहे, पण घाबरू नका. तयार राहा, एकजुटीत ठेवा आणि संकटांना सामना करा. मित्रांनो, कोरोनाने आपल्याला एक गोष्ट शिकवली. संकट आलं तर फक्त सरकार नाही, फक्त प्रशासन नाही, फक्त सेना नाही, तर सामान्य लोकांची मानसिकता सुद्धा देशाचं भवितव्य ठरवते. लोक शांत राहिले तर परिस्थिती हाताळता येते. लोक घाबरले तर परिस्थिती नसतानाही गोंधळ निर्माण होते. आणि म्हणूनच सर्वात मोठा प्रश्न हा आहे की लॉकडाऊन लागणार का? खरा प्रश्न हा आहे की आपण अफवांवर विश्वास ठेवणार का? की वास्तव समजून घेऊन जबाबदारीने वागणार? युद्धाचं सावट खरंच गंभीर आहे. जागतिक परिणामही खरंच संभवतात. भारताने सावध राहणंही आवश्यक आहे. पण प्रत्येक तयारीचा अर्थ लॉकडाऊन नसतो. प्रत्येक इशाराचा अर्थ बंदी नसते आणि प्रत्येक अफवा ही सत्य नसते. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या मोबाईलवर असा मेसेज आला, की सामान भरून ठेवा, रोख पैसे काढा, देश बंद होणार, तेव्हा एकदा थांबा, विचार करा, माहिती पडताळा आणि मगच निर्णय घ्या. कारण संकटाच्या काळात सगळ्यात मोठं शस्त्र असतं शांत डोकं आणि सगळ्यात मोठी चूक असते अफवेला सत्य मानणं. डोक्याची घंटा वाजली आहे का? हो, कदाचित. पण घाबरून पळण्याची वेळ आली आहे का? अजून तरी नाही. वेळ आहे समजून घेण्याची, वेळ आहे तयार राहण्याची, वेळ आहे एकजुटी ठेवण्याची. धन्यवाद.